नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असतानाच दुसरीकडे 80 लाख महिलांची नावे योजनेतून अपात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे. तरी गेल्या काही दिवसांपासून अनेक महिलांच्या मोबाईलवर 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येऊ लागले आहेत. सरकारने मे महिन्याच्या हप्त्यासाठी निधी मंजूर केल्यानंतर DBTद्वारे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण त्याचवेळी सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत त्यांचे काय? सरकारने KYC आणि पात्रता पडताळणी मोहीम राबवल्यानंतर लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून काही वृत्तांतानुसार लाभार्थी संख्या सुमारे 2.4 कोटींवरून 1.7 कोटींच्या आसपास आलेली आहे. यामुळे अनेक महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तुमचे नाव अजून यादीत आहे का? तुमचे KYC पूर्ण झाले आहे का? तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का? हे प्रश्न आता प्रत्येक लाभार्थी महिला विचारत आहे. दरम्यान सरकारने एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. 80 लाख महिलांची नावे आर्थिक संकटामुळे काढण्यात आलेली नसून पात्रता तपासणी आणि KYC प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थी वेगळे करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सोशल मीडियावर अजून एक चर्चा जोर धरत आहे. ज्यांचे काही हप्ते तांत्रिक कारणामुळे अडकले आहेत त्यांना पुढे थकीत रक्कम एकत्र मिळू शकते का? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कोणत्याही व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहितीची खात्री करणे आवश्यक आहे. आता पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून पुढील हप्ता पडताळणीची पुढची यादी, लाभार्थ्यांच्या अंतिम संख्येबाबत नवीन काही माहिती समोर येऊ शकते. म्हणून जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे KYC, DBT आणि बँक खात्याचे तपशील त्वरित तपासा आणि सर्वात महत्त्वाचे तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले आहे की नाही हे आजच चेक करा व आम्हाला त्वरित मेसेज करा. अधिकृत अपडेट येताच आम्ही सर्वात आधी माहिती देऊ. धन्यवाद.